नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोअर परेल इथल्या गोमाता सोसायटीतली जागा बळकावल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. गरीब झोपडपट्टीवासियांची जागा महापौर आणि त्यांच्या कुटुंबियाच्या कंपनीनं काबीज केली असा आरोप सोमय्या यांनी केलेला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोअर परळच्या गोमाता नगर इमारत क्रमांक 2 मधील 601 क्रमांकाचा फ्लॅट हडप केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आणि या फ्लॅटमध्ये महापौरांनी त्यांचं कार्यालय थाटलं होतं आणि त्याबाबतची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली होती असा दावा करतानाच सोमय्या यांनी महापौरांचं शपथपत्र जाहीर केलंय. हा फ्लॅट झोपडपट्टी पुनर्वसनातील लोकांसाठी राखीव आहे, महापौरांच्या कुटुंबियांसाठी नाही असं सोमय्या यांनी म्हटलं. मुंबई की महापौर किशोरीताई पेडणेकर ने गरीबों को एसआरए सोसाइटी में दिए गए घर और ऑफिस दोनों पे अवैध कब्जा कर लिया. ग्राउंड फ्लोर पे उस सोसाइटी के लिए ऑफिस दी, वहां उन्होंने किस कॉरपोरेट सर्विसेज का ऑफिस खोला और जो 6 माले पे फ्लैट नंबर 601 जो गरीब झोपड़पट्टी वालों को अलॉट किया गया वो भी कब्जा कर लिया. उन्होंने एक इलेक्शन एफिडेविट में अपने घर का पता फ्लैट नंबर 601 गोमाता सहकारी सोसाइटी दिखाया है और किस कॉरपोरेशन की रजिस्टर्ड ऑफिस रजिस्टर करवाई उसमें एड्रेस ये ग्राउंड फ्लोर का दिया है. और आश्चर्य की बात यह है कि ये सारे मुंबई महापालिका का प्रकल्प है. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. भाजप नेते किरीट सोमय्या खुद्द फोन लाईनवरती आपल्यासोबत आहेत. ते या सगळ्या गोष्टी पुढे आणताना आपल्याला दिसतात. किरीट सोमय्याजी, याला असं म्हणायचं का की आपलं जे काही असेल म्हणजे आपण जे काही चुका केलेल्या त्या ठेवायच्या मात्र झाकूर आणि इतरांच्या चुकांकडे अगदी उघड्या डोळ्याने बघायचं आणि त्यावर कारवाई करायची? मी जरा एकच क्षमा मागतो. चूक सामान्य नागरिकांनी केली तर मी त्याला चूक म्हणणार, परंतु मुंबईत महापौर ज्यावेळी करतात, महापालिका नगरसेवक असताना जे करतात ते ठरवून करतात. एसआरए मध्ये जो तळमजला जो आहे तो एसआरएने मला सांगितलं ते सोसायटीचं ऑफिस म्हणून देण्यात आलं आहे. तर यांनी त्याचा कब्जा करून स्वतःच बिझनेस ऑर्गनायझेशन आणि जे मी पूर्ण लिस्ट त्यांना चेक करून मागितली की या लाभार्थी आहे का, तर पेडणेकर लाभार्थी नाहीये कोणी आणि लाभार्थी नसताना मग ते कुणाच्या घरात घुसते. म्हणून आता दुसरी गोष्ट भाड्याने घेताच येत नाही आणि ही एसआरएने बांधून महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. म्हणून मुंबईत महापौरच त्या एसआरएचे इन अ वे केअरटेकर रेग्युलेटर मालिक आहेत सध्या. स्वतःला सगळं असं करायचं. आणि बाकी जे मी कंपनी मंत्रालयाकडून माहिती घेतली तिथं आणखीनच भयानक आहेत. त्या पत्त्यावर आणखीन 8 बोगस बेनामी कंपन्या रजिस्टर्ड झाल्या ज्याच्यात अनेक आर्थिक असे भयानक व्यवहार आहेत. मुंबईचे महापौर असं सगळं करतात तर बाकीच्यांचं काय? किरीट सोमय्याजी, नेतृत्वाला हे सगळं ठाऊक असावं किंवा नाहीये? असं आहे, आता मुख्यमंत्री एसआरएचे चेअरमॅन आहेत, पदसिद्ध, म्हणून त्यांना ठाऊक नाही हे सगळं. तिथे तसंच चालतंय हो. कारण की कारण की दादागिरी करणं, गुंडगिरी करणं हे काय तुम्ही विचार करतात की ते रिटायर्ड नेव्ही ऑफिसरच्या घरी शिवसेनेची लोक पोचली आणि बेदम मारला, कुठे IDBIच्या मॅनेजरला मारतात, हे काय मुख्यमंत्रींना माहित नाही का? तर मुख्यमंत्रीच्या निर्देशावरूनच हे सगळं होत असतं. आणि हे सगळे जे व्यवहार आहेत महापौराचे, दुसरे त्यांच्या मंत्री अनिल परबचे, त्यांनी म्हाडाची जमीन अतित बळकावली. एक म्हाडाची जमीन बळकावतात, तो दुसरे जे आहेत ते गरीब झोपडपट्टीवासियांची बळकावतात. यालाच म्हणतात शिवसेना. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. किरीट सोमय्या यांनी हा सगळा प्रकार पुढे आणल्याचा आपण बघतो. सोसायटीत अवैध कार्यालय थाटल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय, जेव्हा की हे कार्यालय कोणाकडनं भाडे तत्वावर देखील घेता येत नाही
आणि हे झोपडपट्टी पुनर्वसनात असलेल्या लोकांकरताच असणारा हा फ्लॅट आहे, जो किशोरी पेडणेकर यांनी बळकावल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. पुढे पाहूयात, अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास मोठ्या वेगाने सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीच्या पथकाने गोवा आणि मुंबईमध्ये 5 ठिकाणी छापे टाकलेले आहेत आणि गेल्या काही दिवसांआधी रिया आणि तिचा भाऊ शोभिक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीने ही छापेमारी केली असल्याचं समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार छापेमारी झालेल्या 5 ठिकाणांचा ड्रग्ज सप्लाय करण्यासाठी वापर होत होता. इतकंच नाही तर चौकशीमध्ये रियाने काही मोठ्या बॉलिवूड स्टार्सचीही नावं घेतलीत. याबद्दल अद्याप अधिकृत पुष्टी झाली नसली तरी यातून मोठं रॅकेट समोर येणार असल्याचं दिसतंय. ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड कनेक्शन असलेल्या 5 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. यामध्ये एनसीबी पथकाच्या हाती नेमकी कोणती माहिती लागली आहे याबद्दल अद्याप काही कळू शकलेलं नाही. तर सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज आणि मृत्यू प्रकरणी अटक केलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईबरोबर गोव्यात छापे टाकण्याचं सत्र सुरू करण्यात आलं असून प्रामुख्याने उत्तर गोव्यातील अंजुना इथं छापे टाकण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यापूर्वी रिया चक्रवर्तीच्या मोबाईल चॅटमध्ये नाव आलेल्या गौरव आर्या आणि त्याच्या संबंधित ठिकाणी हे छापे असल्याची शक्यता आहे. यावेळेस आणखीन काही व्यक्तींची माहिती मिळवण्यात येत असून त्यांच्याकडून अधिकचा तपशील शोधण्यात येणार आहे. याबरोबरच नव्याने गौरव आर्याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी अनिल पाटील आपल्याबरोबर आहेत गोव्याचे. अनिल, काय माहिती याबद्दल? आपल्याला माहिती असेल की सुरुवातीपासून या प्रकरणी गोव्याचं कनेक्शन उघड झालं होतं आणि त्यानंतर एनसीबीच्या एका टीमनं गोव्यामध्ये या संदर्भातले जे काही इनपुट्स आहेत ते मिळवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी गौरव आर्या जो टॅमरन हॉटेलचा मालक आहे, जिथं या प्रकारच्या अशा प्रकारच्या पार्टीज अरेंज होतात, त्याला मुंबईला बोलवून त्याच्याकडून जबाब नोंदवला होता. आता मात्र नव्यानं जी काही माहिती मिळाली आहे रिया चक्रवर्तीकडून, ही अधिक थोडीशी खळबळजनक आहे आणि त्या संदर्भातले जे काही अधिकचे इनपुट आवश्यक होते, अशा कारणासाठी गोव्यामध्ये 2 ठिकाणी उत्तर गोव्यामध्ये 2 ठिकाणी छापे घालण्याचे जे हे आहे कारवाई आहे, ही आता सुरू झालेली आहे आणि यामधून जे काही अधिकचे इनपुट मिळतील हेच इनपुट या प्रकरणाला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून एनसीबीने हे छापे टाकलेले आहेत. एकूण किती ठिकाणी छापे टाकण्यात आले अनिल? गोव्यामध्ये जी माहिती आलेली आहे त्या माहितीनुसार गोव्यामध्ये 2 ठिकाणी ह्या प्रकारचे छापे आता अर्थात ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि 2 ठिकाणी हे छापे टाकण्यात येणार आहेत. एक तर टॅमरन हॉटेलशी संबंधित व्यक्ती आहेत, ज्या जिथं राहतात, जिथून अशा प्रकारचे ड्रग्सचे व्यवहार होतात, अशा प्रकारच्या अंमली पदार्थांचा पुरवठा होतो, तिथं कदाचित 2 पेक्षा जास्त ठिकाणी छापे टाकले जातील. कारण हे जे टॅमरन हॉटेल आहे, या हॉटेलशी संबंधित असलेले जे एम्प्लॉई आहेत, जे कर्मचारी आहेत, यांच्याकडूनचा अधिकचा तपशील मिळवण्याचा प्रयत्न होतोय, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे. आणि ते जिथं राहतील, जिथे असतील, तिथे अधिक ठिकाणी सुद्धा 2 पेक्षा जास्त ठिकाणी ही छापे टाकण्यात येतील, असा गोव्यातल्या पोलिसांकडून मिळालेल्या सूत्रांचा सूत्रांकडून मिळालेली ही माहिती आपल्याला. धन्यवाद अनिल या सगळ्या माहितीबद्दल. तर गोव्यामध्ये छापे सत्र जे आहे ते एनसीबीकडनं सुरू करण्यात आलेले आहे. बघूयात यातनं आता पुढे काय माहिती येते. यानंतर पाहूयात, गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय पथक पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दाखल. गेल्या आठवड्यात आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान आणि कापसाची शेती पाण्याखाली गेली होती आणि पथकाकडून गडचिरोली तालुक्यातल्या पारडी कनेरी गावापासून पाहणीला सुरुवात करण्यात आली आहे. शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत पथकाचा संवाद देखील झाला असं कळतं. वैनगंगा आणि प्राणहिता नदी काठावरील धान आणि कापूस उत्पन्न देणारी संपूर्ण 22,000 हेक्टरमधील पीक जे आहे ते शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने शेतीवर उपजीविका चालवणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. बाधित शेतकरी तब्बल 24,542 शेतकरी जे आहेत ते बाधित झालेले आहेत आणि यामध्ये धानाची 17,633 हेक्टर शेती नष्ट होऊन त्याचे पंचनामे प्रशासनाने केले. तर कापसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 3,588 हेक्टरमधील कापसाचं अतोनात नुकसान झालंय. गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक 5,221 हेक्टरमधील तर चार्मोशी तालुक्यात 4,146 हेक्टरमधील पीक जे आहे ते नष्ट झालंय. मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं. हातचं पीक गेलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्याला याची योग्य अशी नुकसान भरपाई मिळावी अशी तिची अपेक्षा आहे. त्यामुळे हे पाहणी पथक जे तिथं पोहोचलेले ते झालेल्या नुकसानीची पाहणी तर करतच आहे, पंचनामे तिथे केले जात आहेत, तसे आदेश देण्यात आलेले आहेत, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांशी देखील संवाद साधतात. म्हणून आता या पाहणी दौऱ्यानंतर
जलद गतीने या शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी। बोलूयात, आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्याबरोबर आहेत। महेश तिवारी, महेश, हे पाहणी पथक तिथे पोहोचलेलं आहे, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्याची पाहणी केली जाते, काय नेमकी परिस्थिती लक्षात घेण्यात आलेली आहे? विशाल, आपण जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जो पूर आला होता, वैनगंगा आणि प्राणहिता नदीच्या काठावरील 22,000 हेक्टरपेक्षा जास्त पिकं ही पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झालेली आहेत। त्याच्यामध्ये कापूस आणि धान पिकाचा आणि धान पीक सगळ्यात जास्त आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता केंद्रीय पथक काल रात्री या ठिकाणी दाखल झालं। रात्री त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। आज सकाळीपासून ते दौरा सुरू केला त्यांनी। गडचिरोली तालुक्यातल्या पारडी आणि कनेरी या भागात गेले होते। त्या भागात कशा पद्धतीने वैनगंगेचा जो पूर आला होता त्यामध्ये कापूस आणि धान पीक कसं नष्ट झालेलं आहे हे ते शेतकऱ्यांशी बोलून त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। विशेषतः कापसाचं पीक कुठल्या पातळीवर होतं, आता किती दिवसांनी ते पीक काढायचं होतं, की कशा पद्धतीने मेहनत लागली हे त्यांनी विचारलेलं आहे। धान पिकासाठी सुद्धा त्यांनी माहिती विचारून घेतली की धान पिकासाठी हे किती दिवसाचं धान पीक आहे आणि कशा पद्धतीनं त्याची अवस्था होती, पावसा हे पुरामुळे आता ते कशा पद्धतीने नष्ट झाले आहेत हे सगळे त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळाल्यासारखं वाटत आहे, कारण आस्थेनं त्यांनी विचारपूस केलेली आहे। केंद्रीय आपत्ती निवारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव रमेश कुमार यांच्या नेतृत्वात केलेली आहे। केंद्रीय आपत्ती निवारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव रमेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली हे पथक आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये बरीच शेती ही नैसर्गिक पाण्याखाली ही शेती होते। त्यामुळे त्यांनी ते सुद्धा विचारलं आहे की उत्पन्नाचं साधन म्हणजे शेती कशा पद्धतीनं, सिंचनाखाली शेती किती आहे आणि निसर्गाच्या पावसाच्या पाण्यावर किती शेती आहे हे सुद्धा त्यांनी विचारून घेतलेलं आहे। गडचिरोलीकडून आता ते आरमोरी तालुक्याकडे गेलेले आहेत। आरमोरी तालुका, देसाईगंज तालुका आहे, दोन्ही तालुक्यांचा दौरा पूर्ण संध्याकाळपर्यंत करणार आहेत। जेव्हा आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे। प्रोटोकॉल आहे, आम्ही बोलू शकत नाही असं त्यांनी सांगितलं आहे। पण ऑफ द रेकॉर्ड त्यांनी सांगितलेलं आहे की परिस्थिती ही वाईट आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांना आमच्याकडून जी मदत आहे आम्ही मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। धन्यवाद महेश या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे हा पाहणी दौरा केवळ दौऱ्यापुरता आणि शेतकऱ्यांशी झालेल्या संवादापुरता मर्यादित न राहता यानंतर लवकरात लवकर या पंचनाम्याचे अहवाल तयार करून योग्य ती मदत या शेतकऱ्यांना मिळायला हवी। यानंतर आपण बातमी बघूयात। बातमी आहे चंद्रपूरमधून। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा महापुराने उद्ध्वस्त झालेल्या भागाचा देखील केंद्रीय पथकाने पाहणी दौरा केलेला आहे। केंद्रीय पथकानं रात्री नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानं आश्चर्य व्यक्त होते। पथकानं गांगलवाडी या पूरग्रस्त गाव शिवाराची पाहणी केली आहे, तर किन्ही गावात घरांच्या पडझडीची देखील त्यांनी पाहणी करून हे पथक जे आहे ते पुढे रवाना झालं।